आता पाहणार आहोत ग्रामदैवता। वाशिम जिल्ह्यातील रिसोड म्हणजेच ऋषीवट नगरी अनेक साधू संतांच्या भूमीने पावन झालेली ही भूमी, या भूमीमध्ये अनेक साधू संत राहत होते, जप तप अनुष्ठान आणि समाजसेवा करीत होते। त्यामुळे कदाचित या नगरीला ऋषीवट नगरी म्हणून नाव प्राप्त झालं। ही भूमी 21व्या शतकामध्ये शिवस्वरूप संत शिरोमणी अमरदास बाबा यांच्या पावन पदस्पर्शाने मंगलमय झाली आहे। म्हणूनच हे ठिकाण आज रिसोड वासियांचं ग्रामदैवत झालंय। वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याचं ग्रामदैवत म्हणजे श्री संत अमरदास बाबा। सिद्ध पुरुष असलेले अमरदास बाबा नेमके कुठले, ते कुठून आले, त्यांचं कुटुंब कुठलं याबद्दलची कोणतीच माहिती आज उपलब्ध नाही। मात्र त्यांच्या वास्तव्याने रिसोड वासियांचा उद्धार झाल्याची भावना इथल्या नागरिकांमध्ये आहे। त्यामुळे श्री संत अमरदास बाबांना देवत्व प्राप्त झालं असं सांगितलं जातं। त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अनेक सामाजिक कामं रिसोडमध्ये होऊ लागली। दरवर्षी भाद्रपद महिन्यात त्यांचं पुण्यस्मरण केलं जातं। त्यानिमित्तानं त्यांची पालखी मोठ्या भक्तिभावानं मिरवली जाते। महाशिवरात्रीचं औचित्य साधून इथे विविध उपक्रम राबवले जातात। त्यांच्या नावाने उभारलेल्या ट्रस्ट मार्फत परिसरात अनेक कामं केली गेली आहेत। बाबाची पुण्यतिथी ही पोळ्याच्या 2 दिवसाच्या नंतर इथे पुण्यतिथी म्हणून आम्ही दरवर्षी साजरी करतो। आणि एक सर्वात महत्त्वाचा उत्सव आम्ही शिवरात्रीचा जो उत्सव असतो तो सिद्धेश्वर संस्थांच्या माध्यमातून आम्ही इथे साजरा करीत असतो। श्री अमरदास बाबांना योगी आणि शिवस्वरूप मानलं जातं। त्यांनी 50 वर्षांपर्यंत निरंतर पूजन केलं। दूरवरून भाविक भक्त आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी येतात। 1958 मध्ये भक्तांनी भव्य मंदिर उभारलं। याच मंदिरात दररोज अन्नदानही केलं जातं। बाबांच्या पश्चात त्यांच्या दरबारातलं तीर्थ आणि विभूती हे भक्तांसाठी औषध मानलं जातं। या औषधांनी अनेक विकार दूर झाल्याचा दावा त्यांचे भक्त करतात। बेटे की मन्नत मांगी थी, मेरे 2 बेटियां हैं। पहले बेटे की मन्नत मांगी थी तो वो पूरी हुई है। तो आज बाबा के आशीर्वाद दिलाने के लिए इसको लेके आए हैं। हम तेलंगाना से आए हैं, हैदराबाद। जेव्हा जेव्हा मला संकट येते या तकलीफ येते, मनात काही पण दुःख असलं तर बाबा ते जरूर निवारण करतात आणि ते सोबत आहेत असं मला हर वेळेस अनुभव येतो। अमरदास बाबांच्या मंदिराजवळ हजारो वर्षांपूर्वीचं हेमाडपंथी सिद्धेश्वराचं मंदिर आहे। या ठिकाणी द्रौपदी कुंड आणि त्रिवेणी संगम आहे। इथल्या शांत आणि पवित्र वातावरणामुळेच बाबांनी या ठिकाणी वास्तव्य आणि तपश्चर्या केली। दर्शन झाल्यावर विसाव्यासाठी गंगामा उद्यान तयार करण्यात आलंय। महाशिवरात्रीला होणाऱ्या बाबांच्या यात्रेला विदर्भातूनच नाही तर संपूर्ण भारतातून लाखोंच्या संख्येत भाविक रिसोड नगरीत दाखल होत असतात। या दिवशी 15 दिवस मोठी यात्राही भरते। सामान्य भक्तांच्या हाकेला धावून जाणाऱ्या अमरदास बाबा संस्थानला एकदा तरी नक्कीच जायला हवं। प्रणय निर्माणसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।